काय चाललंय? कुठे काय? असंच सहज गाणी ऐकत होते. मला आवडतं असं अधूनमधून गाणी ऐकायला. आणि मनातलं बोलायला. म्हणजे छान बोलतेस रेडिओवर. तू माझं बोलणं ऐकलं रेडिओवर? हो छान बोलत होते ना मी रेडिओवर? हो माझा आवाज छान ऐकू येतो ना रेडिओवर? हो. पण असं चोरून चोरून काय ऐकलंस? चोरून चोरून नाही, तू आता रेडिओवर बोलत होतीस, बऱ्याच जणांनी ऐकलं असणार. मी तुला ते वसईचा शाहरुख खान म्हटलं ते ते नाही नाही ऐकलं. बरं झालं. ते मी असंच कौतुक करत होते तुझं. ऍक्च्युली मी सांगणार होते की सगळं तुझ्यामुळे होतंय. मग सांगायचंस ना सगळं. म्हटलं कशाला उगाच तुझी बदनामी. त्यात तुझ्या चुनी ऐकलं असतं तर चाललं असतं. शिट, चुकलंच माझं. शिट, एक काम कर, तो फोन घे आणि परत फोन लाव. कर. नको, आता मूड नाहीये. का? मूड नाहीये. मी एक सांगू, तुझं लग्न होणार आहे नुपूर. माहितीये मला. हे बघ, तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा येणार. चूक, माझ्यासाठी तुझ्यापेक्षा चांगला मुलगा येणार आहे. हे बघ नुपूर, तुझं लग्न झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. हेही माहितीये मला, कारण मीच तुला जाऊ देणार नाहीये. हो ना? पण परत देवाजवळ जाण्याची वगैरे भाषा केलीस ना तर मी खरंच निघून जाईन. देवाजवळ? ते म्हणत होतीस ना देवाजवळ जायचंय, जाब विचारायचंय. काय यार? हा, अच्छा, ते तर मी जाणारच आहे देवाजवळ आणि जाब विचारणारच आहे त्याला. इनफॅक्ट मी उद्या जाणार आहे सिद्धिविनायकला आणि विचारणार आहे गणू बाप्पाला. सिद्धी? अच्छा, तसं नाही, मला वाटलं की ते. तुला काय वाटलं? नाही, काही नाही. तुला वाटलं मी वर? हा, नाही. तू त्याचीच वाट बघतोयस का? नाही, काय खूप मार खाणार आहेस. तिकडे उशी ते नाही, ते हा, तू खूप मार खाणार आहेस. तू ह्याची वाट बघतोयस. सॉरी. अगं, सगळ्यांनाच तसं वाटलं ग. सगळ्यांना म्हणजे काय? सगळ्यांना म्हणजे घरच्या सगळ्यांना. सगळेजण ऐकत होते ना खाली, आणि सगळ्यांना वाटलं की तू तुझ्या जीवाचं काही बरं वाईट केलंस तर. नाही, तू टेन्शन घेऊ नकोस. आता सगळेजण तुझ्यासाठी मुलं बघायची घाई करतील बघ. भैया, म्हणजे त्या प्रेमाच्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे खरंच माझ्या आयुष्यात कोणीतरी टॅलेंटेड हँडसम मुलगा येणार. दादा, अरे तो आशाच्या धीराचा साडूचा साडू आहे ना. लाडू कुठून आणलास दादा? अरे साडू. हा, त्याचं लग्न झालंय का रे? लग्न. हा, तर तो मुलगा आहे ना, तो जरा मला आवडलाय रे. म्हणजे बघ ना, उषाच्या लग्नात त्याला पाहिलं होतं रे. असला रुबाबदार हँडसम दिसत होता तो लग्नामध्ये. असा बुलेटवरून आला, फटफट करत. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या. आठवतं तुला? कसली त्याची जुल्फ अशी भुरू उडत होती रे. कसला हँडसम दिसत होता, असा गॉगल बिगल लावून. मी काय म्हणते, जरा त्याची चौकशी कर ना नुपूरसाठी. नाही तर एक काम कर ना, त्याला इकडेच येऊ दे. वहिनी येऊ? जेवू दे नाही रे, येऊ दे. दादा, भाऊजी आले, सूर्या भाऊजी. मी बघते त्यांना काय हवंय. तर काय हो सूर्या भाऊजी, काय हवंय? जाम डोकं दुखतंय हो. सर्दी खोकला पण झालाय. बामची बाटली द्या ना. नुपूरच्या टेन्शनमुळे डोकं दुखतंय ना भाऊजी, माहितीये मला. पण आता लग्नाचा प्रश्न मिटलाच म्हणून समजा. कसं काय? अहो, आता मी दादाशी त्याच विषयी बोलते. दादा ऐकलंस का? मी सूर्या भाऊजींशी बोलतेय. वहिनी सांगा ना लवकर, काय बोलताय? ते स्थळ. दादा, मी सूर्या भाऊजींशी ना स्थळाविषयी बोलते. हा, कसलं स्थळ? लवकर सांगा. तेच मी दादाशी आता सांगत होते. अहो, म्हणजे माझ्या बहिणीच्या दिराचा साडू आहे ना, त्याच्या जावयाचा भाऊ. तो खूप देखणा आहे. अहो, हेकणा नाही रे दादा, देखणा. दादा तू फोन ठेव. हा, मी नंतर करते तुला. आणि पुढच्या वेळेला उजव्या कानाला फोन लावायचा, ठीक आहे? हा, लाखात एक स्थळ आहे भाऊजी. वा, मग प्रश्नच मिटला की. प्रश्न मिटला नाही, आहे प्रश्न अजून. काय? म्हणजे त्याचं लग्न झालं की नाही हे अजून माहिती नाही आपल्याला.
बाम द्या. अगं बाई. पहिल्यापेक्षा जास्त दुखायला लागले डोकं. हो का? शोधते शोधते शोधते. आई अहो बेटा काय? त्या विवाह मंडळातल्या बाई आल्यात चला हे बरं झालं. आच! आणि पप्पा त्यांच्याशी भांडतायत. गाढवा, ही महत्वाची गोष्ट शेवटी सांगतोयस. सिक्वेन्स प्रमाणेच सांगणार ना? म्हणजे आधी त्या बाई आल्या मगच पप्पा त्यांच्याशी भांडले. बरोबर आहे त्याचं. काय भाऊजी, हा सारखं सारखं का बोलतो तुम्ही माझ्या लेकराला? चटा मारत असता आपलं सारखं. बरोबर आहे. बरोबर. जा पडा तुमच्या रूम मध्ये पडा, मी बघते त्या बाईंबद्दल काय. चल. तुम्ही आतापर्यंत एकही स्थळ आणलं नाहीये ना, मग आमचे पैसे आम्हाला परत करा. अहो असं कसं म्हणताय तुम्ही? हो कसं म्हणताय म्हणजे असंच म्हणतोय मी, कारण आमचे पैसे गेलेत ना. भाऊजी हळू काय केवढं जोरात बोलताय? माती पडते डोक्यावर, हळू बोला ना जरा. काय हळू बोला, त्याला पटापटा स्थळ शोधायला सांग ना मग. अहो आम्ही प्रयत्न करतोय. हो, तुमच्या प्रयत्नाला फळ कधी लागणार आहे? पप्पा फळ नाही स्थळ. तू गप्प बस यश. बोला बोला, त्यालाच बोला. चुका काढल्या की त्याला बोलायचं नाही का? दुसरं कोणी भेटत नाही का तुम्हाला? मग तुझ्या मुलाला शांत राहायला सांग ना. का माझ्या एकटीचा मुलगा आहे का तो? मी असं बोललो का? मग आता कसं बोलतो तुझ्या मुलाला? कसं बोललो म्हणजे काय, तो कसा मध्ये बोलतो? काय सूर्यकोटी समप्रभ किती भांडताय. आता एवढ्या भांडणात गणपतीला कशाला आणता? काय चाललंय? नुपूरच्या लग्नाचा विषय होता ना, तुम्ही कुठच्या कुठे चाललायत? बर ठीक आहे, तर याला आता मी तुझ्याशी नंतर बोलतो. बाई तुम्ही आमचे पैसे परत करा. चला संपला विषय. तुम्ही जरा माझं ऐकता का? हा बोला ना. मी एक चांगलं स्थळ आणलं. मुलगा अगदी चांगला आहे आणि त्याला लग्नाची घाई सुद्धा आहे. हो कोण आहे मुलगा? डॉक्टर, इंजिनियर की वकील? IT मध्ये कामाला आहे. ओ माय गॉड. हा बघा. असं आहे वाटतं ग. नाही म्हणजे असंच आहे. असं मुलाला टक्कल आहे. आई टकला मुलगा नुपूरला नाही शोभणार अगं. टकला कसं? दाखव. पप्पा हा तर सेम टू सेम तुमच्यासारखा टकलाय. हे बघ. विजू कसा आहे? बाकी सगळे ठीक आहे पण टक्कल म्हणजे अरे काय टक्कल लावलंय तुम्ही? हा आजकाल असतं ना मुलांना टक्कल, नसतं का? आता आमचे हे नाहीत का टकले? अय्या चिवड्यात लाडू आहे. नाही ग बाळा, लाडू संपले, फक्त चिवडा आहे. त्या चिवड्या लाडूचं नाही म्हणत आहे ग मी. हा फोटो मधला मुलगा टकला आहे. साधं सुद्धा टक्कल नाहीये, खानदानी टक्कल आहे त्याचं. अय्या म्हणजे आमचा मुलगाही टकला होईल? हो. असं काही नसतं, म्हणजे नॉर्मल पण होऊ शकतो. आता मामाचंच घे ना. मामाच्या डोक्यावर कुठे केस आहेत, पण आपलं यशचे बघ किती केस आहेत. नॉर्मल असू शकतं. पण नंतर जाऊही शकतात. हो जाऊ शकतात अचानकपणे. अरे माझे नाही का, अचानक गेले. काय बरं आहे, तेलाचा खर्च नाही, भांग पाडायचं टेन्शन नाही, तेलाचा खर्च नाही, शॅम्पू वगैरे असं काही खर्चच नाही. किती सेव्हिंग होतं माहितीये का महिन्याला. खरे आणि काय एवढं टकलाला घाबरायचं? आणि आता किती सायन्स पुढे गेलंय. विग वगैरे लावू शकतो ना आपण मुलाला. नाही विग लावलं तर आम्हाला मग बाईकवरून नाही फिरता येणार ना. हा रे, आणि त्याला असं वर मान करून असं पाणी पण पिता नाही येणार. अय्या हो की. नाही पण मला एक सांगा, लग्नानंतर मुलाचे केस गेले तर काय कराल? होऊ शकतं ना. आमचं बघा. बरोबर, अगदी बरोबर. मला तर बाबा मुलगा पसंत आहे. तुम्ही करा विचार. आलेच मी. आले. हॅलो कोण बोलतय? अगं मी तात्या. कोण तात्या? कोण हवंय तुम्हाला? अगं असं काय करतेस? माझ्या मुलाच्या, सासूच्या, बहिणीच्या, नवऱ्याच्या, भावाच्या, बायकोच्या बहीण ना. तू लता ना, मला ओळखलं नाहीस? नाही ओळखलं. तुम्ही जरा ना श्वास घेऊन हळूहळू सांगाल का? अगं आशाची बहीण ना तू. अगं मी तात्या बोलतोय, तात्या.
ओळखलं मी. हा, तुम्ही म्हणजे आशाच्या धीराच्या साडूच्या जावयाचे वडील ना? हो, तुम्हाला कशी विसरेन मी, किती जवळचं नातं आहे आपलं. हो हो. बोला, काय म्हणता? काय मग कसं काय चाललंय? माझं मस्त चाललंय. तुमची तब्येत काय म्हणते? मला काय जाड भरली आहे? असं नका म्हणू. तात्या, आपल्या वैभवचं लग्न झालं का? नाही ना. अगं त्याची तर काळजी लागून राहिली आहे. अजिबात काळजी करू नका. माझ्या धीराची मुलगी आहे, माझी पुतणी नुपूर, नक्षत्रासारखी आहे. शिवाय माझ्या संस्कारात वाढलेली आहे. आपल्या वैभवला छान शोभून दिसेल ती. अरे वा, चांगलं आहे. त्याचं लग्न झालं ना की खरोखरच मी मोकळा झालो ग. तात्या, असं नको ना म्हणू. बाकी आपला वैभव काय म्हणतोय? अगं हल्ली काहीतरी फोटो स्टेशन काहीतरी करतोय. वाव, म्हणजे हिरो आहे आपला वैभव. हो तर उद्या येतो आम्ही. ओ, या. हो हो चालेल. त्याचं लग्न झालं की तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे. त्याला ठेवा आता. हा. आई गं, त्या आतल्या बाईला काय सांगायचं? त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हल्ली कशाचीच गॅरंटी देता येत नाही. आता माणसाची गॅरंटी देता येत नाही तर त्यांच्या केसांची गॅरंटी कशी देणार? हा, मग टक्कल असलं ना तरी तुम्ही त्याला पाठवा, आम्ही बघतो. हा? ठीक. हा, जर आता लता काकू म्हणते तर ठीक आहे. नाही, काही ठीक नाहीये. काय झालं वहिनी? अजून काही कमी आहे का? त्याचं टक्कल हीच मोठी कमी आहे. कमाल आहे लता, आता तू थोड्या वेळापूर्वी म्हणालीस की टक्कल असेल तरी काही हरकत नाही आणि आता तू लगेच. हो, मी म्हणाले पण मी बाहेर गेले ना, बाहेर गेल्यावर मी चिंतन केलं आणि मला कळलं की नाही, नुपूरसाठी टक्कल असलेला मुलगा योग्य नाही. चला, कधीतरी योग्य विचार केलाय. शैला जरा थांब. लता तुला मध्येच काय झालं असं? नाही हो, म्हणजे टक्कल असलेला नवरा ज्या मुलींचा असतो ना, त्यांना काय काय भोगावं लागतं माहित नाही तुम्हाला. सगळे फिदी हसतात त्याच्या टकल्याकडे बघून. त्रास होतो जीवाला, भोकं पडतात हृदयाला माझ्या. कधी कधी मुलांना पण चिडवतात. तेरा बाप टकलू है असं बोलतात. लता बहिणींना एवढा प्रॉब्लेम आहे. मला तो नुपूरच्या भविष्याचा विचार करून आतापासूनच टेन्शन यायला लागले. नाही, सोडा विषय सोडा. आपल्याला असा म्हणजे कमी केस असलेला वगैरे असा आपल्याला मुलगा नको आहे ना. सोडा ना, आम्हाला नको आहे तसला मुलगा. निघा तुम्ही. बाई, आम्ही केस असलेलं स्थळ शोधतोय. म्हणजे मग असं काही स्थळ आलं ना तर आम्हाला सांगा. ठीक. आणि पुढच्या वेळेला नीट स्थळ पाठवलं नाही तुम्ही तर काय नाही. या तुम्ही. आता तर स्थळ येण्यापूर्वीच गेलो. नाही, स्थळ गेलं नाही, विजू स्थळ आलं अगं. हो, माझ्या ओळखीतला एक मुलगा उद्या येतोय नुपूरला पाहायला. अय्या, अगो बाई, कुठला मुलगा आहे? माझी बहीण आहे ना आशा, तिच्या धीराच्या साडूचा साडू, त्याच्या जावयाचा मुलगा. म्हणजे आमच्या तात्यांचा मुलगा. अगदी जवळचं नातं आहे. अगो बाई, फारच जवळचं नातं आहे. म्हणजे अगदी शेजारी राहतात ना तात्या आमच्या. तात्या म्हणजे ग्रेट माणूस हा. म्हणजे तुम्हाला सांगू का, सकाळी मला शाळेत पोहोचवण्यापासून दिवसभर माझं सगळं करायचंय. चॉकलेट काय द्यायचे, शेव खाऊ काय घालायचे. तात्या म्हणजे खरंच खूप गोड माणूस होता. अच्छा, तात्या येणार आहेत नुपूरला बघायला? तात्यांचा मुलगा वैभव येणार आहे. अगं मग त्याच्याबद्दल सांग ना. ओ माय गॉड, वैभव म्हणजे अगदी स्मार्टेबल मुलगा आहे. एकदम देखणा मुलगा आहे. अगं मॉडेलिंग करतो तो पण. अय्या, खरंच? वाव. आता पण तो फोटोशूटलाच गेलाय. मला म्हणाले तात्या. कसा दिसतो तो? काय सांगू तुला, म्हणजे ना असं बाईकवर बसायचा ना तो, असं जुल्फ उडवत जायचा ना, सगळ्या मुली घायाळ व्हायच्या अगं. म्हणजे आमच्या त्या काळातलं राजेश खन्नाच म्हण. काय? रणबीर नाही? आता त्या काळातलं राजेश खन्ना म्हणजे या काळातलं रणबीरच की ग. उद्या येतोय तो तात्यांसोबत.
पाहायला. असं असेल तर मग मी उद्या शर्मिला टागोर सारखा गेटअप करते. ओ माय गॉड. छान दिसशील तू. चू हाय. चू ऐक ना, मी अगं पण यार फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे. हो, आणि मी पटकन येणार तुझ्याकडे. ओके, ऐक 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 नुपूरसाठी खूप चांगलं स्थळ आलंय. नाही नाही नाही, विवाह मंडळाने पाठवलंय. त्यात मम्मी आहे ना, तिच्या ओळखीतलंय कोणत्या. हा चू, यावेळेस नुपूरचं लग्न पक्का जमणार. आय मिस यू. आय मिस यू. माझी चू मला मिस नाही करत. गुड. या, लव्ह यू टू. बरं ऐक, मी तिकडे येणार आणि पटकन माझ्या चूशी लग्न करणार. तू चूशी लग्न करणारच? बाबा मी ते मला माहिती आहे तू काय बोलत होतास. तुला माहिती आहे ना की ती चू आहे म्हणून, तर तू तिच्याशी लग्न करणार आहे. काय चूगिरी आहे. तर मी बोलतो मी 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 एक- बोलतो. ऐक, मी तुला नंतर फोन करतो. बाय बाय बाय. आता तू चूला नंतर फोन कर. बाबा ती चू नाहीये. मग मी चू आहे. अरे आता तूच बोललास ना तिला चू. बाबा तिचं नाव अर्चना आहे. अच्छा, तू तिला आतापासून चू म्हणायला लागलास. हेच शिकवलं का रे मी तुला. बोल ना. मी किती बोलताय हो. मी काय आता बघ चू बोल. अरे टेरिंगवाज मुलगा आहे. शेवटी मुलगा कोणाचा आहे. एक मिनिट. ओ दादा ते केळीवर देशपांडे कुठे राहतात? सरळ जावा दादा. बरं, थँक्यू. हां हॅलो. हा वैभव, कुठपर्यंत पोहोचलास रे? अगं हा पोचतोय मी. आता जस्ट पत्ता विचारत होतो. अगं बाई, पत्ता नाही सापडला का? बरं बरं, सापडेल सापडेल. तात्या कसे आहेत रे? बरे आहेत ना? प्रवासाचा त्रास नाही ना झाला? नाही नाही नाही, बरे आहेत. हा, काही दगदग नाही झाली त्यांची. तात्या. काय रे, गेले का? नाही नाही, तुला नंतर फोन करतो. तात्या. झालं असेल. ओ तात्या. अहो तात्या, काय करताय? नक्तू झालं का ग? हो हो, झालं झालं. हे बघ, हेअरस्टाईल झाली. कशी झाली हेअरस्टाईल? अगं बाई, छान दिसते. हा, शोभते तुला एकदम. नुसती हेअरस्टाईल शोभून उपयोग नाही ग. मी त्या काकूच्या राजेश खन्नाला शोभायला हवी ना. शोभशील ना ग. आत्या, मला भीती वाटते ग. कसली? नकाराची. पुन्हा काय झालं तर? बाळा, कशाला एवढी काळजी करतेस? सगळं चांगलं होईल. अगं तुझं मम्मी सारखं झालंय. ते एकदा तुझं लग्न ठरू दे, मग बघ मी तुझ्यासाठी काय काय करते ते. अगो बाई, पाहुणे आले वाटतं. अय्या, माझं बरंच आवरायचं राहिलंय. हो ना. चल चल, थांब थांब, पहिल्यांदा साडी नेसायला घे बरं. कुठे आहे वैभव? हा. लता. लता ना तू? हो. अगं तशीच आहेस तू अजून. चेहरा, आवाज अगदी सेम. तू अगं मला नाही ओळखलंस? मी वैभव. वैभव मांगले. वैभव? हा, माय गॉड. माझीच वाट बघत होतीस ना? हो. किती एक्सचेंज झालंय तुझ्यात. हा बदल झालाय. हा. तू मात्र तशीच आहेस.
म्हणजे तुझा स्वभाव अगदी तसाच आहे पूर्वीसारखा. तात्या हा आलेत ना तात्या. अगं बाई, या. नमस्कार तात्या. अगं लता नाही गो तू. हो अगं नवरा मुलाला आणलाय. एकदा याचं लग्न झालं की मी मोकळा झालो.